आई मनातल्या मनात बोलत असते, इथे यायला जीव जड झाला. पण तेव्हा तरी कोण मागे होतं? आता इथल्या भिंतींमध्येच आपलं आयुष्य आहे. तेवढ्यात एक देखण्या कपड्यातला तरुण आवाजात, एक्सक्यूज मी, मी या वृद्धाश्रमाचा व्हॉलंटियर आहे. काही वेळ तुमच्याशी बोलू शकतो का? हो बेटा, नक्की, बस ना. खूप दिवसांनी कुणी पोरासारखं बोललं. तुमचं नाव? शोभा. पण इथे सगळे मला आई म्हणतात. आई, तुम्हाला तुमचं घर, मुलं आठवतंय का? घर, माझं स्वयंपाकघर, त्या पोळ्यांचा वास, माझा मुलगा सिद्धार्थ. पण आता त्यानेच पाठ फिरवली. सिद्धार्थ म्हणजे? तो तुम्हाला भेटायला नाही येत? आईच्या डोळ्यात पाणी येत नाही रे. शेवटचा जेव्हा गेला तेव्हा म्हणाला, आई, मी बिझी आहे, फोन करेन. तो फोन अजून आलाच नाही. घर, माझं स्वयंपाकघर, त्या पोळ्यांचा वास, माझा मुलगा सिद्धार्थ. पण आता त्यानेच पाठ फिरवली. सिद्धार्थ म्हणजे? तो तुम्हाला भेटायला नाही येत? आईच्या डोळ्यात पाणी येत नाही रे. शेवटचा जेव्हा गेला तेव्हा म्हणाला, आई, मी बिझी आहे, फोन करेन. तो फोन अजून आलाच नाही. मुलाचा आवाज भरून आला. तो पुढे म्हणाला, आई, मीच सिद्धार्थ आहे, मीच तुझा सिद्धा. आई थबकते, त्याच्याकडे बघते, डोळ्यातून अश्रू गळतात. सिद्धा, तू खरंच आला आहेस? हात ट्रेंबल होतात, पण चेहरा उजळतो. सिद्धार्थ आईचे हात हातात घेतो. माफ कर, मी खूप उशीर केला आई, पण आज मी आलोय कायमचा. शेवटी दोघ एकमेकांना मिठी मारतात. आईचं प्रेम विसरता येत नाही आणि पुन्हा मिळालं तर हरवू देत नाही.